देहूतात संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा पार पडणार आहे आणि या सोहळ्याची पूर्ण तयारी देहू देवस्थानने केली आहे। या निमित्त देहू संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सागर शिंदे यांनी। संत तुकाराम महाराजांचा 340वा पालखी सोहळा देऊमध्ये संपन्न होत आहे। अतिशय आनंद आणि भक्तिमय वातावरण आहे। आपल्यासोबत जालिंदर महाराज आहेत। काय सांगाल, कशा प्रकारे हा सोहळा होणार आहे, कशा प्रकारे पुढचा कार्यक्रम आहे, काय सांगा? जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 340वा पालखी सोहळ्याचा आज दुपारी 2:30 वाजता पुणे देऊळवाड्यातून प्रस्थान केलं जाईल। प्रस्थानाला माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अनेक मान्यवर खासदार आमदार उपस्थित राहणार आहेत। वारकऱ्यांच्या हस्ते पादुका पूजन करून आणि मुख्यमंत्र्यांच्याही हस्ते पादुका पूजन करून प्रस्थान सोहळा संपन्न होईल। 2:30 वाजता झाल्यानंतर नारळ प्रसादाचा कार्यक्रम केला जाईल दिंडीकऱ्यांना। त्यानंतर इनामदार वाड्यात संध्याकाळी पालखी मुक्कामाला जाईल। नक्की मग इनामदार वाड्यातनं नंतर पुढे पालखी कशी जाणार आहे, काय सांगा? उद्या सकाळी 6:30 वाजता इनामदार वाड्यातनं पालखी पुण्याकडे आकुर्डीकडे प्रस्थान केली जाईल। अशा प्रकारे एकूणच देहूमधून पालखी बाहेर पडणार आहे, पुढे पंढरपुराकडे प्रस्थान करणार आहे। पुढारी न्यूजसाठी